कारतगा ग्रामदैवत बंगाली देवस्थानला पुराच्या पाण्याचा तिसऱ्यांदा वेढा। निपाणी तालुक्यातील 6 तर चिकोडीतील 3 बंधारे पाण्याखाली। गेल्या 8 दिवसापासून दूधगंगा पट्ट्यात व तळ कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे। मंगळवारी दिनांक 19 रोजी सकाळी तिसऱ्यांदा महापुराच्या पाण्याने बंगाली बाबा देवस्थानला वेढा दिला आहे। पुराच्या पाण्यातून भाविकांना जाता येत नसल्यामुळे रस्त्यावरूनच दर्शन घ्यावं लागत आहे। निपाणी तालुक्यातील 6 बंधारे तर चिकोडी तालुक्यातील 3 बंधारे या मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेल्याने या भागातील सुमारे 18 गावचा संपर्क तुटलेला आहे। पावसाची संततधार सुरूच राहिल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तालुका प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। केवळ शिरतवाड, बेडग्याळ व मांगूर या आंतरराज्य पुलावरून वाहतूक सुरू आहे। दूधगंगा, वेदगंगा, पंचगंगा, कृष्णा नदीची पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। मुसळधार पावसामुळे मंगळवारी दिनांक 19 ऑगस्ट रोजी सकाळी तिसऱ्यांदा ग्रामदैवत बंगाली देवस्थानला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे। त्यामुळे देवस्थानला जाण्याचा मार्ग बंद झाला आहे। निपाणी तालुक्यातील 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। यामध्ये वेदगंगा नदीवर बांधलेला अक्कोळ, सिद्धनाळ, जत्राट, भिवशी, बारवाड, कुन्नूर, भोजवाडी, हुन्नरगी, भोजवाडी, कुन्नूर पूल तर दूधगंगा नदीवरील कारतगा, भोज ही 6 बंधारे पाण्याखाली गेल्याने त्या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे। चिकोडी तालुक्यातील कृष्णा नदीवर बांधलेला यडूर, कल्लोळ, मांजरी, बुवाची, सौंदत्ती, दूधगंगा नदीवरील मलिकवाड, दत्तवाड तर कुडची, उगार पूल रात्री बंद होण्याची शक्यता आहे। या बंधाऱ्यावरील वाहतूक सेवा ठप्प झाली असून दुसऱ्या मार्गाने वाहतूक सेवा सुरू आहे। बंगाली देवस्थान व बंधाऱ्याजवळ कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सदलगा पोलीस व ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष ठेवून आहेत। दूधगंगा काठावरून मुख्य संपादक प्रशांत कांबळे।